आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी कुणाची तुमचं स्वागत करते. आपण मस्त भटकंती करत आलो आहोत गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कॅथलिक कुझिनही शिकणार आहोत. तर आज आपण जाणार एका जोडीच्या घरी जी आहे मैत्रिणींची. तर त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया आणि थोडंफार ख्रिश्चन किंवा कॅथलिक कुझिन काय असतं, ही खाद्य संस्कृती कशी असते, काय काय वेगळा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो, हे सगळं त्यांच्या घरी जाऊन शिकूया. चला. पणजीमध्ये आपण आलो आहोत एका मैत्रिणींच्या जोडीला भेटायला. तर तुम्हाला माहिती आहे ही मैत्रिणींची जोडी ही आहे वनेसा आणि शी इज लवली. लिव्हलिन. सो ही गोव्याची खासियत आहे. तिकडे लवलीनच्या ऐवजी लिव्हलिन म्हणलं जातं. सो लिव्हलिन बेसिकली दोघी जणी गोव्याच्या आहात. यू आर फ्रॉम गोवा? Yes, I am from Goa. प्रॉपर गोवा? From proper Goa. आणि तू? Me too. Born and brought up in Goa. I come from a place called Ponda. And my husband is from Panjim. अच्छा. किती मुलं आहेत दोघींना? तुला किती मुलं आहेत? मला दोन दोन्ही मुली मुलगे? Two girls. टू गर्ल्स. मुली दोन्ही. आणि And I've got one girl and one boy. ओके. लहान आहेत ना सगळे? दोघींची मुलं लहान आहेत? Around the same age. Same age. 5, 4, 3 वर्षाचं. पण मग त्यांना खायला प्यायला सगळ्या गंमत जम्मत करायला लागत असेल. रोज आयांची झुंपत असेल एकदम, होय की नाही? कारण आणि मुलांना फिरायला इथे समोर घेऊन जाता की नाही? या कंपाऊंडच्या बाहेर समुद्र आहे आणि गोव्याचा मेन समुद्र मिरामार बीच पणजी मधला. तर तो 5 स्टार बीच इकडे. कसं लकी आहात यार तुम्ही. व्हेरी लकी. गोव्याचं तसं पर्टिक्युलरली लाईफ जे आहे ते असं खरंच आहेत, रिलॅक्स लाईफ. पण मूळ जो कल आहे तो एन्जॉय करण्याचा थोडाफार स्वभाव आहे ना. म्हणजे मेहनतही सगळेजण करतात पण तेवढंच आयुष्य एन्जॉय पण करतात. ते आयुष्य कसं जगायचं हे गोवन लोकांकडनं शिकायचं. आणि हे आमचे कॅथलिक आमच्या या मैत्रिणी आहेत ह्या तर एक्सपर्ट आहेत सगळ्यामध्येच आणि जेवणामध्ये पण. तू काय शिकवणार आहेस मला? मी I'm going to show you all biscuit. We make it out of cashew nuts. काजू पाहिजेतच. Goa means cashew nuts. काजू पाहिजे. It's a typical recipe. लिव्हलिन And today I will do some brinjal pickle. Yes, and Different. also Brinjal pickle वांग्याचं लोणचं with some nice Goan vinegar. Okay, and also starters called forminias with vegetables and some prawns and. हां, ते आपण आता बनवायला सुरू करूया. आपण कोणापासून सुरुवात करायची? लिव्हलिनपासून का वनेसापासून? I'll go first. Yes. बिस्किट्स. कारण ते बेक वगैरे व्हायला पण वेळ लागतो ना. We'll start with a sweet tooth. Yes, sweet tooth. I have a major sweet tooth. That is the biggest problem. We'll have fun. Sure. So बिस्किट्स पासून सुरू करूया. तर साहित्य घ्यायला हरकत नाही बिस्किट्सचं. Sure. साहित्य लिहून. मैदा, पिठी साखर, काजू पावडर, येलो ऑफ द एग, व्हाईट ऑफ द एग, मीठ आणि बटर. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता गरमागरम बिस्किट्स तयार होणार आहेत. गोव्याची खास काजू घातलेली बिस्किट्स ना वनिसा? ओके. तर आधी विच फ्लोर यू वांट? We'll put butter first. बटर. ओके. दिस इज द बटर. Butter or sugar, बराबर. Half cup butter. हाफ कप बटर. ओके. Half cup पिठी साखर. ते समप्रमाण आपण घेतलंय बटर आणि पिठी साखरचं. इसको थोड़ा अभी मिक्स करने का है. ओके. Now we'll put this egg yolk. सिर्फ एग योक डालने का है. अच्छा. एक सिर्फ एक ही लिया ना? एक ही लिया बस. इस क्वांटिटी के लिए एक ही काफी है. सिर्फ योक. अभी ठीक तरह मिक्स करने का. बटर आधी घेतलं आणि एग योक जे आहे ते आत्ता घातलंय थोडंसं मिक्स झाल्यावर. Put a pinch of salt. Okay. Just to give it that nice taste. And you can put the flour, fold in the flour. सब डाल. सब डालने का. ये 1 cup है. 1 cup. बिग कप. Yes, measuring cup. थोड़ा थोड़ा डालो. हाँ, थोड़ा थोड़ा डालो. थोड़ा थोड़ा मिक्स करके सब डालने का है. हाँ. Everyone likes biscuits. You can put this cashew nut powder. एक काजू का खास speciality of Goa. Cashew nuts. That's why I decided to make. मजा सगळ्यांना. भरपेट काजू खायचे. Yeah, this is around half cup. Okay. Cashew nut paste. So I can use my hand to mix the dough. थोड़ा गट करने का है.
माय डो इज रेडी. मेक इट ये ऐसा बॉल करके थोड़ा 10 मिनट अभी फ्रिज में रखने का है. ओके ठीक आहे. थोड़ा फर्म होने का है. अच्छा, क्योंकि ओके. अभी वो बॉल शेप भी अच्छा हो जाएगा. Yes. इसलिए थोड़ा टाइम फ्रिज में रखने का है. 10 ओके. मिनट के लिए. आपण जे डो केलं होतं तयार, पीठ घट्ट करून घेतलं आणि 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं, तर ते आलं आपलं पीठ आणि ते अशा पद्धतीने आपण करून घेतलं. तर एक शेप दाखवते वनेसा. काय शेप म्हणता तुम्ही याला? इट्स कॉल्ड क्रेसेंट बोलतो ह्याला. Crescent. हां, Oh. लाईक हाफ क्रेसेंट मून. हां. या दॅट इज वाय द नेम इज कॉल्ड कैजुनट क्रेसेंट. चंद्रकोर आपली. या कीप इट इधर रख के ओके. अभी उसको एक वाइट हां, ब्रश करणे. ब्रश करने का है ऊपर से. आपण जो ट्रे घेतलाय तो नेहमीप्रमाणे डस्टिंग करून घेतलाय. म्हणजे आधी खालती थोडंसं बटर आणि वरनं मैदा थोडासा भुरभुरवला की बिस्किट जे बनतं ते त्याला चिकटत नाही ट्रेला. तर ते डस्टिंग करून घेतलेलं आहे ट्रे. आता अशा पद्धतीने सगळ्याला ब्रशिंग झालं करून ना. ठीक आहे. आता काय लावायचं आहे? काजू. एक काजू ये सिर्फ ऊपर डालने के लिए है. ओके. सिर्फ सजवायला. गार्निशिंग के लिए. ओके ओके. आणि कंप्लीट दिखता है. हां येस. खायला Make सर्व it- करायला पण छान दिसेल ते ना. सर्व करने के लिए. और आणि साधारणतः किती मिनिटं प्री हिटेड ओव्हनमध्ये ठेवायचं? अराउंड 15-20 मिनट्स के 15 लिए ओवन में रखने का है. आणि किती 180 डिग्रीज टू 200 डिग्री ओके. सेंटीग्रेड. तर आम्ही हे बेक करून घेतो. आता फक्त ही बेक व्हायचं राहिलेलं आहे. हे करून घेतो. पण तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये. घेऊन घ्या. काजूची बिस्किटं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, पिठी साखर, काजू पावडर, अंड्याचा पिवळा बलक, अंड्याचा पांढरा बलक, वितळवलेलं बटर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी वितळवलेलं बटर आणि अर्धी वाटी पिठी साखर घेऊन मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावं. त्यामध्ये एका अंड्याचा पिवळा बलक, मीठ, एक मोठी वाटी मैदा आणि एक छोटी वाटी काजू पावडर घालून पीठ मळून 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. मैदा आणि बटरचं डस्टिंग केलेल्या ओव्हन ट्रे मध्ये या पिठाची चंद्रकोरीच्या आकाराची बिस्किट्स करून घ्यावीत. या बिस्किटांना वरून अंड्याचा पांढरा बलक लावावा. वरून काजूचे तुकडे लावावेत. प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 ते 200 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं बेक करून बिस्किट्स तयार करावीत.